हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत लंबर कॅनल सिनॉसिस. एक जो खूप महत्त्वाचा आणि कॉमन प्रॉब्लेम असतो. खूप कॉमनली आपण भारतामध्ये बघतो, कारण ज्या ठिकाणी नर्व जी असते त्याला आपण मज्जारज्जू म्हणतो आणि त्या नर्ववरती प्रेशर कसं येणार की एक्सटर्नल प्रेशर येतं आणि तेव्हा जी नर्व दबून जाते, आकुंचन पावते, कारण एक्सटर्नली प्रेस होते. त्यावेळेस त्रास तुम्हाला कमरेतून आणि पायात जातो. चालणं होत नाही, पायात जडपणा, सुन्नपणा, मुंग्या येणे, थोडं चाललं की थांबावं लागतं. डॉक्टर आय कॅनॉट वॉक, मी थोडं चाललं की थांबावं लागतं, मला बसावं लागतं. दीज आर द व्हेरी कॉमन सिम्पटम्स ऑफ लंबर कॅनल स्टेनॉसिस. लंबर कॅनल स्टेनॉसिस म्हणजे ही मज्जारज्जू दबून जाणे किंवा थोडीशी प्रेशर इफेक्टमध्ये राहणे, आणि हे मेकॅनिकल प्रेशर असतं. दोन टाईपचे स्टेनॉसिस खूप कॉमनली आपण बघतो, कंजनायटल आणि ॲक्वायर्ड. म्हणजे लहानपणापासून कोणाला बोनी कॅनल स्टेनॉसिस म्हणतो आपण, की ज्या ठिकाणी त्याच्या जन्मजातच छोटी झालेली असते ती एरिया ज्या ठिकाणातून मज्जारज्जू जाते. लाईक छोटे काही पेशंट असतात, ते अकॉन्ड्रोप्लेजिया, डॉर्फिझम असतं, त्याच्या ठिकाणी आपल्याला नस ही दबलेली असते, आढळून येते. खूप कॉमन आहे ते. आणि ॲक्वायर्ड म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसतो, उठतो, कॉन्स्टंट लोअर बॅकवरती प्रेशर येतं, डिस्क बाहेर येते, फॅसेटल जॉईंटवरती हायपरट्रॉफी किंवा मोठे होऊन ती नस दबली जाते. या ठिकाणी आपल्याला सिम्पटम्स खूप लवकर मिळतात, कंबरदुखी आणि पायात त्रास जाणे. याचे टाईप्स काय आहेत, की हलकं आहे का? मग येस, देर आर 3 मेन टाईप्स: हलकं, मध्यम आणि सिरियस. माइल्ड, मॉडरेट अँड सिव्हिअर स्टेनॉसिस. माइल्ड आणि मॉडरेट नॉर्मली वी कॅन पुल कम्फर्टेबली विथ मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी. ॲप्रोप्रिएट समटाईम्स सम मेडिसिन्स ऑल्सो विल हेल्प. पण जेव्हा त्रास जास्त होतो, आणि याच्यामध्ये काय ना, व्हेरी व्हेरी क्लासिकल असतं. वरती जाताना तुम्हाला चढताय पायऱ्या, त्रास हा तुम्हाला, कारण यू आर बेंडिंग फॉरवर्ड, तर त्रास कमी असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही यू आर क्लाइम्बिंग डाऊन, तो त्रास कमरेतून पायात जातो. हे सगळ्यात कॅरेक्टरिस्टिक आहे. इव्हन त्याला बायसिकल टेस्ट पण आपण एक करतो, की सायकल चालवताना वेन यू बेंड फॉरवर्ड यू कॅन राईड वेल. किंवा दुसरं आहे आपण की रेस्ट पेन जे म्हणतो, की आपण घरी आल्यानंतर आराम केला की पायाचा त्रास जातो. तर व्हॅस्क्युलर क्लॉडिकेशनमध्ये आराम करताना सुद्धा पाय दुखतो. तर हे 2 बेसिक इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. जर सिव्हिअर असेल तर काय, नॉर्मली सिव्हिअर स्टेनॉसिस आणि क्लिनिकल सिनारिओज आर इम्पॉर्टंट, कारण सिव्हिअर लंबर स्टेनॉसिसला मायक्रोस्कोपिक सर्जरी आणि नर्व रिलीज करण्याची गरज असते, कारण त्या ठिकाणी ही पूर्ण नस आकुंचन जेव्हा पावलेली असते, तेव्हा पायाची शक्ती वीक होणे किंवा चालायला डिफिकल्टी होणे, कॉन्स्टंट पेन होणे, या गोष्टी खूप कॉमनली बघायला मिळतात. धन्यवाद.